पेपर फुटी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येते। पुण्यातून ताब्यात घेतलेल्या महिलेच्या खात्यात लाखो रुपये आले होते। मनीषा वाघमारेच्या तब्बल 21 वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये लाखो रुपये जमा झाले। पेपर विक्रीसाठी किंवा त्या संबंधित व्यवहारांसाठी रक्कम आगाऊ म्हणून घेण्यात आल्याचा संशय आहे। लोखंडे आणि मनीषा यांच्यात अनेक संशयास्पद व्हॉट्सअप कॉल्स आणि टेलिग्राम मेसेजेसची देवाणघेवाण झाली। मनीषा या विद्यार्थ्यांना हेरून त्यांना मुख्य एजंट लोखंडेपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असल्याचा संशय आहे। बालाजी पोद्दार पुण्याहून आपल्या सोबत आहेत। बालाजी, काय होतं हे नेक्सस, कसं होतं हे काम सगळं आणि काय धागेदोरे समोर येत आहेत? नक्कीच काल ज्या मनीषा वाघमारेला अटक करण्यात आली त्या मनीषा वाघमारे याच्याकडे वेगवेगळ्या 21 बँक खात्यामध्ये कोट्यावधी रुपये आलेले आहेत आणि हे सगळे पैसे जे आहेत ते ऍडव्हान्स मध्ये घेण्यात आलेले होते। पेपर फुटीसाठी किंवा पेपरची आन्सर की भेटण्यासाठी हे पैसे सगळे अगोदर ऍडव्हान्स म्हणून घेण्यात आलेले होते। जो धनंजय लोखंडे आहे नगरमधून अटक करण्यात आलेले त्याच्या माहितीतून ही सगळी माहिती समोर आली। त्यानंतर मनीषा वाघमारेला अटक करण्यात आली। त्यामुळे मनीषा वाघमारेने एकाच बँक अकाउंटवर पैसे न घेता वेगवेगळ्या 21 अकाउंटवरती हे सगळे पैसे घेतलेले आहेत आणि याचा तपास जो आहे ते पोलीस करतायत। हे पैसे नेमकं कशासाठी घेतले, कुणी घेतले आणि कुणी दिले या विद्यार्थ्यांपर्यंत ही मनीषा वाघमारे जी आहे ती पोहोचायची आणि हे सगळे पैसे जे आहेत ते सगळे धनंजय लोखंडे आणि मनीषा वाघमारे यांच्यात काही कॉल्स झालेले आहेत, काही चॅटिंग झालेली आहे, ते सगळे ते तपास जो आहे तो पोलीस करतायत, सीबीआय करताय आणि अशा पद्धतीने जे आहे ते मोठ्या पैशाची देवाणघेवाण या सगळ्या प्रकरणामध्ये नीटच्या झालेली आहे। यामध्ये आणखी काही लोक ताब्यात येऊ शकतात, आणखी काही लोकांचं रॅकेट असू शकतं। याचा सगळा तपास जो आहे तो आता सीबीआय आपल्याला करताना पाहायला मिळतोय। पाहावं लागेल आणखी काय काय यामध्ये कोट्यावधी रुपये कुणाकडे गेलेत का, कुणी आणि व्यवहार केलेत का, याची सगळा तपास जो आहे सीबीआय कडून सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद बालाजी, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। नीट पेपर फुटीचे प्रकरणाचे धागेदोरे राजस्थानपर्यंत गेलेत। प्रश्नपत्रिका राजस्थानपर्यंत कशा पोहोचल्या याचा सीबीआय तपासात उलगडा झालाय। यश यादवची ओळख विकास बिवालशी असल्याचं तपासात समोर आलं। विकास बिवालचे वडील दिनेश बिवाल यांनी प्रश्नपत्रिकेची हार्ड कॉपी म्हणजे थेट कागदी कॉपी स्कॅन करून त्याची एक PDF फाईल तयार केल्याचं तपासात उघड झालं। पेपर मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी 2 लाख ते 5 लाख रुपये दिल्याची कबुली तपासात आरोपींनी दिली आहे। नाशिकच्या शुभम खैरनारचा स्वतः या संपूर्ण रॅकेटचा मास्टर माइंड मानायला मात्र त्याने नकार दिला। तपास यंत्रणा आता प्रश्नपत्रिका फुटीचा मूळ सूत्रधार कोण होता, त्या विद्यार्थ्यांपर्यंत कोणाकोणाच्या माध्यमातून पोहोचल्या याचा शोध घेतला। पैशांची देवाणघेवाण कोणाच्या माध्यमातून आणि कोणत्या खात्यांमार्फत झाली याचा शोध सीबीआय कडून घेतला जातो। किरण ताजणे आपल्याला अधिक माहिती देत आहेत। किरण, प्रसन्न सर, सीबीआयचा जसा जसा तपास पुढे जातोय तसे तसे नवनवे धागेदोरे या सगळ्या प्रकरणामध्ये समोर येत आहे। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये नाशिकमध्ये ताब्यात घेतलेला जो शुभम खैरनार होता तो या संपूर्ण प्रकरणाचा मास्टर माइंड होता अशा स्वरूपाची सुरुवातीला माहिती आलेली होती। मात्र अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर आत्ताच्या घडीला शुभम खैरनार या संपूर्ण ज्या बाबी आहेत त्या मानायला तयार नाहीये। तो स्वतःला मास्टर माइंड म्हणून ज्या पद्धतीनं जी माहिती समोर येते तो ते ऍक्सेप्ट करायला तयार नाहीये आणि दुसऱ्या बाजूला या संपूर्ण ज्या प्रश्नपत्रिका होत्या त्या राजस्थानपर्यंत कशा पोहोचल्या याबाबतचा तपास आता सीबीआयच्या माध्यमातून केला जातोय। त्यामध्ये एक जी माहिती समोर आलेली आहे ती म्हणजे जो यश नामक तिथला जो आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याचा जो ओळख होती ती विकास बिवालशी झालेली होती आणि त्याच्या माध्यमातून त्याच्यापर्यंत त्या प्रश्नपत्रिका पोहोचलेल्या होत्या आणि जो विकास बिवाल होता त्याचे वडील जे होते दिनेश बिवाल यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये जी PDF समोर आलेली होती ती PDF जी हार्ड कॉपी होती ती स्कॅन करून त्याची PDF त्यांनी तयार केल्याचं तपासात समोर आलेलं आहे। त्यांना मात्र या प्रश्नपत्रिका कोणी दिल्या याबाबतचा तपास आता सीबीआयच्या माध्यमातून केला जातोय। त्यामुळे ही संपूर्ण नीट पेपर फुटीचं जे प्रकरण आहे त्याचे जे संशयित आरोपी आहे त्यांची संख्या या निमित्तानं वाढत चाललेली आहे आणि सीबीआयचा तपास देखील या सगळ्या निमित्तानं वेगानं आणि व्यापक होताना आपल्याला दिसून येतोय। प्रसन्न सर। किरण, धन्यवाद। पण तुम्ही आपल्यासोबत राहा कारण पुढची बातमी तुमचीच एक्सक्लुझिव्ह बातमी MPSCची आपली आलाय।